शोभायात्रांचा उत्साह आहेच, इकडे नागपुरात मुख्यमंत्री बोलतायत. आपलं नववर्ष साजरा करण्याकरता आलो आहोत. गुढीपाडवा प्रत्येक हिंदू करता, प्रत्येक मराठी माणसाकरता हा एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि आजपासून आपले नूतन संकल्प आपण सुरू करतो. एक नवीन आशा, एक नवीन पहाट घेऊन पुन्हा एकदा आपल्या जीवनाला सामोरे जातो आणि म्हणूनच आजची पहाट मंगलमय व्हावी याकरता आपले संदीपजी जोशी हे दरवर्षी आणि इथली संपूर्ण टीम अतिशय सुंदर ही शोभायात्रा आयोजित करते आणि आपण सर्व लोक पारंपरिक वेशामध्ये या शोभायात्रेला मंगलमय बनवता आणि संपूर्ण परिसर हा भगवा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जय श्रीरामचे नारे दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतात. आज मला अतिशय आनंद आहे. आपलं ढोल पथक असेल किंवा दोरीवरचा मलखांब करणारे आमच्या लहान लहान बहिणी असतील, या ठिकाणी घोड्यावरचे आमचे छोटी बालकं, छोट्या आमच्या बहिणी असतील, मुली असतील, या सगळ्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं हा आपला संपूर्ण कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. त्या सर्वांचं अतिशय मनापासून मी कौतुक करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ही जी गुढी या ठिकाणी आहे ही आपल्या भारताची गुढी आहे. आपल्या पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात भारताची गुढी अशीच सातत्याने उंच उंच जात राहो आणि दरवेळेस आपल्याला ती उभारण्याची संधी मिळो अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. या मंगलमय दिवसाची, येणाऱ्या वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप मंगलमय शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. भारत माता की. मुख्यमंत्र्यांनी इथे भाष्य केलेलं आहे नागपूरमध्ये खास कार्यक्रम. तर दुसरीकडे आपण बघतोय स्वतः आशिष शेलार यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आलेली आहे आणि आता गुढीचं पूजन केलं जात आहे. तिथली ही दृश्य आपण थेट गिरगावात बघतोय आणि आता याच आरतीनंतर शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. गिरगावमधला एक वेगळा उत्साह, अतिशय वेगळं असं चैतन्यमयी वातावरण या संपूर्ण गिरगावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा प्रत्यय सध्या आपल्याला येतोय. सांस्कृतिक मंत्री या नात्यानं स्वतः आशिष शेलार या ठिकाणी जातीनं उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते गुढीपूजन झालेलं आहे आणि त्यानंतर हा मुहूर्त सुरू झालेला आहे शोभायात्रेचा. वंदे मातरम, वंदे मातरम. गिरगावमधनं आपण ही थेट दृश्य बघतोय. रिजवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सध्या ठिकठिकाणी वेगळा उत्साह पाहायला मिळतोय आणि तोच उत्साह आपल्याला प्रत्येक ठिकाणी म्हणजे केवळ मुंबई किंवा नागपूर किंवा पुण्यात नाही तर संपूर्ण भारतभरामध्ये जिथे जिथे मराठी जन आहेत त्या ठिकाणी हा उत्साह पाहायला मिळतोय. थेट जाऊयात. रिजवान शेख आपले प्रतिनिधी सोबत आहेत. रिजवान, कशा पद्धतीनं उत्साहाचं वर्णन कराल आपल्या मागच्या? प्रज्ञा, नक्की आज हिंदू नववर्षाचं स्वागत मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये साजरा केला आहे. सध्या मी ठाण्यातील नितीन सिंगल या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं तर 3 पेट्रोल पंप माझ्या मागे आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने मराठी उत्सव साजरा करण्यासाठी अनेक मंडळी जी आहे ती सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहे. विशेषतः आपण जर पाहिलं तर मराठी सण आहे आणि अशातच अनेक मराठी लोक जे आहेत ते रस्त्यावर निघालेले आहे आणि हे जे काही रस्त्या पायी मार्गी करून जे आहे ते आपला सण जो आहे तो साजरा करताना आपल्याला दिसून येत आहे. काही मराठी तरुण आहे त्यांच्यावर देखील बातचीत करणार की कशा पद्धतीने मराठी उत्सव गुढी उभारून जे आहे ते मराठी नववर्षाचं स्वागत देखील मोठ्या संख्येने करत आहे. दादा, काय सांगाल, आज नववर्ष आहे आणि कशा पद्धतीने नववर्षाचं स्वागत करत आहात? आपण चैत्र नवरात्रीचा आणि आज नवीन वर्ष आहे आपला आणि या नवीन वर्षाला आम्ही साईबाबांची पालखी हे याची शंकराच्या पालखीवर आम्ही घेऊन जातो आणि या नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाची मराठी वर्षाची सुरुवात आपण या चांगल्या सणाच्या दिवसांनी करतोय आणि त्यासाठी आम्ही माझ्या आणि कुठे भारतीय प्रतिष्ठानतर्फे सगळ्यांचं स्वागत. सासी तून धनुर्बाण
बालं दशरथात्मजा कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुति प्राणं पातु महत्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्धौ दिव्यायुधः पातु गुरो भग्नेशकार्मुका करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया सुग्रीवेशकविः पातु सप्तिने हनुमत्प्रभु पूर्वरौ तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ